आंदोलनाचा मध्य रेल्वेवर परिणाम झाल्याची मोठी बातमी आहे। मध्य रेल्वे आता सध्या धीम्या गतीने सुरू आहे। आपण पाहिलं सीएसएमटी स्थानकावर मोठ्या प्रमाणात मराठा समाज दाखल झाला होता। सीएसएमटी स्टेशनवर मराठा बांधवांची गर्दी झालेली आहे आणि याचाच परिणाम सध्या मध्य रेल्वेला बसलेला आहे। आंदोलनामुळे मध्य रेल्वेवर त्याचा परिणाम झालाय आणि त्याचमुळे मध्य रेल्वे सध्या धीम्या गतीने सुरू आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय। सीएसएमटी स्टेशनवर मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकताय। मुंबईमध्ये जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसले आहेत। मात्र पाहायला गेलं तर इथे मोठ्या प्रमाणात आहे जे मराठा समाजातील बांधवांचे सध्या इथे जमाना जमलेला आहे। पाहू शकता सध्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते मराठा समाजातील बांधव इथे सध्या उपस्थित झालेले आहेत। अजूनही ज्या ट्रेन्स येत आहेत त्याच्यातून देखील हजारोच्या संख्येने आहे ते मराठा बांधव आहेत ते मुंबईकडे येत आहेत। मात्र पाहायला गेलं तर मराठा समाजातील बांधव आहेत ते मध्य रेल्वेच्या या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र त्याचं काही कारणास्तव आहे तर पाहायला गेलं तर मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। पाहायला गेलं तर 25 ते 30 मिनिटांहून अधिक वेळ आहे ती रेल्वे आहे ती सध्या धीम्या गतीने चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात असतील ते मराठा बांधव आहेत की सध्या आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे सध्या आता ते थांबलेले आहेत। मुंबई आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।